नमस्कार, सायली फॅशन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। अशा प्रकारचं आरी वर्कचं ब्लाऊज शिवायचं असेल तर खूप मेहनत लागते, कारण की आरी वर्क तर मी केलं नाही आहे, पण शिवण्यासाठी सुद्धा ही जी मध्ये नेट आहे तिथे आपल्याला नेटच्या पलीकडे कॉटनचं अस्तर नको आहे, हे ट्रान्सपरंटच हवं आहे। तर इथे कसोटी लागते की नेमकं कसं करायचं आहे, कारण माझं हे शिवता शिवता थोडंसं चुकलं होतं आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे मी शेअर करायला पाहिजे, कारण की हे थोडंसं अवघड आहे स्टिच करणं। वर्क करून तर येऊन जातं आपल्याकडे, पण शिलाई करताना गळ्याचं ॲडजस्टमेंट करणं वगैरे, शोल्डरचं ॲडजस्टमेंट करणं हे खूप जास्त वेळखाऊ काम आहे आणि तेच खूप महत्त्वाचं आहे यामध्ये, कारण ते जर चुकलं तर मग ब्लाऊजची फिटिंग चुकते आणि मग सगळं खापर आपल्या अंगावर येतं। पण जर व्यवस्थित आरीवर्क केलं असेल, पहिले ब्लाऊज आखून नंतर आरीवर्क जर केलेलं असेल तर ते व्यवस्थित आपल्याला शिवता येतं, हे मात्र नक्की। तर जर तुम्ही आरीवर्कचे ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही स्वतः आधी आखून द्या, मग ते वर्क करून आणा किंवा तुम्ही स्वतः करा आणि मग नंतर ते शिवा। तर इथे नेमकं काय करायचं आहे तर हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी आता हे कापून घेतलेलं एक बॅक पार्ट, पण तुम्ही बॅक पार्ट कापू नका। तर त्याच्या आधी काय करायचं आहे ते बघा। तर हा जो आकार आहे तो मी आखून घेतलेला आहे व्यवस्थित। हा अस्तरचा वरती आखलेला आहे आणि मग तो मी आता छापून घेणार आहे दुसऱ्या कपड्यावर। तर हे कुठलंही तुम्ही घेऊ शकता, मेन फॅब्रिक घेऊ शकता किंवा काही घेऊ शकतात। त्याला मी असं लावून घेतलेलं आहे। तर आपण जे पलटी करणार आहे अस्तर, त्याच्यावरती हा पार्ट मी लावून घेतलेला आहे आणि आता जिथे आखलं आहे तिथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि पलटी करायचं आहे, जसं आपण गळा पलटी करतो। आखताना मात्र लक्षात ठेवा की परफेक्टच आखायला पाहिजे, तरच तो जो नेटचा पार्ट आहे तो व्यवस्थित दिसेल। तर नेहमीप्रमाणे हे कापून घ्यायचं आहे, कट्स मारून गोलाकार जिथे आहे तिथे कट्स मारून घ्यायचे आहेत आणि पलटी करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला जो मधला जो पार्ट आहे तो रेडी होतो। आता हे पलटी करताना आपल्याला प्रेस करायची आहे किंवा तुम्ही दाब शिलाई पण करू शकतात, म्हणजे ते व्यवस्थित आकारात येतं। तर मी इथे जो स्टिक टेप असतो त्याच्याने इथे चिकटवून घेतलेला आहे व्यवस्थित। नंतर याच्यावर डायरेक्ट मी शिलाई करणार आहे। थोडासा आतला आकार बिघडलेला आहे, कारण की जागा कमी होती, कापड कमी होतं त्यामुळे। आणि हे पलटी केलेल्या गळ्यावरती आता हा जो गळा आहे, म्हणजे नेटचा जो भाग आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि शिवून घ्यायचा आहे। आता नेटवरती जे वर्क केलं आहे तिथेच आपल्याला एक्झॅक्ट शिवायचं आहे, तर ते शिवता येणार नाही, सुई तुटते म्हणून। त्यासाठी मी जी टेप असते, जी फ्युजिंग टेप असते बारीकशी, ती टाकून मी उलट्या बाजूने इस्त्री करून घेतलेली आहे आणि मग त्याच्यावरती हाताने धावदोऱ्याने टिप टाकून ते पूर्ण सिक्युअर करून घेतलं आहे। म्हणजे जो आरीवर्कची लाईन आहे मण्यांची ती सुद्धा चिकटते, शिवायची गरज नाही आणि व्यवस्थित शिवता पण येतं। तर चिकटवून मी घेतलेलं आहे, तुम्ही गमने पण चिकटवू शकतात।